दशक 20वा समास 5वा चत्वार जिनस. श्रीराम. येथून पाहता तेथवरी चत्वार जिनस अवधारी, एक 14 5 चारी ऐसे आहे श्रीराम. परब्रह्म सकाळाहून वेगळे, परब्रह्म सकाळाहून आगळे, नाना कल्पने निराळे, परब्रह्म ते श्रीराम. परब्रह्माचा विचार नाना कल्पनेहून पर, निर्मळ निश्चळ निर्विकार अखंड आहे श्रीराम. परब्रह्मास काहीच तुळेना, हा एक मुख्य जिनसाना, दुसरा जिनस नाना कल्पना, मूळ माया श्रीराम. नाना सूक्ष्म रूप, सूक्ष्म आणि कर्दम रूप, मुळींच्या संकल्पना आरोप, मूळ माया श्रीराम. हरिसंकल्प मुळींचा, आत्मा राम सकळांचा, संकेत नामाभिधानाचा, येणे प्रकारे श्रीराम. निश्चळी चंचळ चेतले, म्हणून चैतन्य बोलिले, गुण समानत्वे झाले, गुणसाम्यसे श्रीराम. अर्धनारी नटेश्वर, तोची षड्गुण ईश्वर, प्रकृती पुरुषाचा विचार, शिवशक्ती श्रीराम. शुद्ध सत्व गुणाची मांडणी, अर्धमात्रा गुणक्षोभिणी, पुढे तीही गुणांची करणी, प्रगट झाली श्रीराम. मन माया अंतरात्मा, 14 जिनसांची सीमा, विद्यमान ज्ञानात्मा, इतुके ठाई श्रीराम. ऐसा दुसरा जिनस, अभिधाने चतुर्दश, आता तिसरा जिनस, पंचमहाभूते श्रीराम. येथे पाहता जाणीव थोडी, आदी अंत हे रोकडी, खाणी निरोपिल्या तातडी, तो चौथा जिनस श्रीराम. चारी खाणी अनंत प्राणी, जाणीवेची जाली दाटणी, चारी जिनस येथूनी संपूर्ण झाले श्रीराम. बीज थोडे पेरी जेते, पुढे त्याचे उदंड होते, तैसे झाले आत्मयाते, खाणीवाणी प्रगटता श्रीराम. ऐसी सत्ता प्रबळली, थोडे सत्तेची उदंड झाली, मनुष्यवेशे सृष्टी भोगिली, नाना प्रकारे श्रीराम. प्राणी मारून स्वापद पळे, वरकड त्यास काये कळे, नाना भोग तो निवळे, मनुष्य देही श्रीराम. नाना शब्द नाना स्पर्श, नाना रूप नाना रस, नाना गंध ते विशेष, नरदेह जाणे श्रीराम. अमूल्य रत्ने नाना वस्त्रे, नाना याने नाना शस्त्रे, नाना विद्या कळाशास्त्रे, नरदेह जाणे श्रीराम. पृथ्वी सत्तेने व्यापिली, स्थळोस्थळी आटोपिली, नाना विद्या कळा केली, नाना धारणा श्रीराम. दृश्य अवघेची पहावे, स्थानमान सांभाळावे, सारासार विचारावे, नरदेहे झालिया श्रीराम. येह लोक आणि परलोक, नाना प्रकारींचा विवेक, विवेक आणि अविवेक, मनुष्य जाणे श्रीराम. नाना पिंडी ब्रह्मांड रचना, नाना मुळींची कल्पना, नाना प्रकारी धारणा, मनुष्य जाणे श्रीराम. अष्टभोग नवरस, नाना प्रकारींचा विळास, वाच्यांश लक्षांश सारांश, मनुष्य जाणे श्रीराम. मनुष्य सकळास आळिले, त्या मनुष्यास देवे पाळले, ऐसे हे अवघे कळले, नरदेह योगे श्रीराम. नरदेह परम दुर्लभ, येणे घडे अलभ्य लाभ, दुर्लभ ते सुलभ, होत आहे श्रीराम. वरकड देहे हे काबाड, नरदेह मोठे घबाड, परंतु पाहिजे जाड, विवेक रचना श्रीराम. येथे जेणे आळस केला, तो सर्वस्वे बुडाला, देव नाही ओळखीला, विवेक बळे श्रीराम. नर तोची नारायण, जरी प्रत्यय करी श्रवण, मननशीळ अंतःकरण, सर्व काळ श्रीराम. जेणे स्वयेची पोहावे, त्यास कासेस न लगे लागावे, स्वतंत्रपणे शोधावे, सकळ काही श्रीराम. सकळ शोधून राहिला, संदेह कैसा त्याला, पुढे विचार कैसा झाला, त्याचा तोची जाणे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चत्वार जिनसनाम समास 5वा समाप्त. दशक 20वा समास 5वा चत्वार जिनस. श्रीराम. या सृष्टीमध्ये येथून तेथवर विचार करून पाहिले असता एकूण 4 जिन्नस आहेत असे दिसून येते. ते कोणते ते ऐका. एक परब्रह्म, मायेची 14 नावे हा दुसरा जिन्नस, पंचमहाभूते हा तिसरा जिन्नस आणि चारी खाणी हा चौथा जिन्नस होय. त्यात परब्रह्म हे या सर्वाहून वेगळे आणि आगळे आहे. अनेक प्रकारच्या कल्पनाहून ते अगदी निराळे आहे. परब्रह्माचा विचार हा कल्पनेहून अगदी पलीकडचा असून ते निर्मळ, निश्चळ, निर्विकार आणि अखंड आहे. परब्रह्माची तुलना कशाही बरोबर करता येत नाही आणि चारी जिन्नसात हे मुख्य आहे, श्रेष्ठ आहे. दुसरा जिन्नस मूळ माया असून ती नाना कल्पनांनी भरलेली आहे. मूळ मायेची अनेक सूक्ष्म रूपे आहेत. ती अत्यंत सूक्ष्म असून मिश्रण रूप आहेत. परब्रह्माच्या ठिकाणी जो स्फुरण रूप संकल्पाचा आरोप केला जातो तो म्हणजेच मूळ माया होय. या मूळ संकल्पालाच हरिसंकल्प असे म्हणतात. सर्वांच्या अंतर्यामी असणारा आत्माराम अथवा अंतरात्मा तो हाच होय. त्याला जी नावे दिली गेली आहेत ती पुढील प्रमाणे आहेत.
निश्चल परब्रह्माच्या ठिकाणी जी चंचल चेतना चेतविली गेली तिला चैतन्य असे म्हणतात. तेथे गुणांचे प्रमाण सम असते म्हणून त्याला गुणसाम्य असेही म्हणतात. अर्धनारीनटेश्वर, षड्गुणेश्वर, प्रकृती पुरुष आणि शिवशक्ती यांचाही विचार तोच आहे. शुद्ध सत्वगुणाची मांडणी, अर्धमात्रा असलेली गुणक्षोभिणी, सत्व, रज आणि तम या गुणांची करणी यातून प्रगट झाली. मन, माया, अंतरात्मा इत्यादी सर्व मिळून मूळ मायेची 14 नामे होतात. सदैव विद्यमान असणारा तो ज्ञानात्मा अथवा आदी संकल्प इतक्या प्रकारे अनुभवास येतो. असा हा दुसरा जिन्नस 14 नावांनी ओळखला जातो. आता तिसरा जिन्नस जो पंचमहाभूते त्या संबंधी ऐका. या पंचमहाभूतांमध्ये जाणीव अत्यंत थोडी असते. यांना प्रत्यक्ष उत्पत्ती आणि नाश आहे हा रोकडा अनुभव येतो. चारी खाणींचे जे पूर्वी वर्णन केले आहे त्या चारी खाणी हा चौथा जिन्नस होय. चारी खाणीत अनंत प्राणी उत्पन्न होत असतात. त्या प्राण्यांच्या अंतर्यामी जाणीवांची एकच दाटी झालेली असते. याप्रमाणे पूर्वी सांगितलेले चारी जिन्नस येथे संपूर्ण सांगून झाले. थोडे बीज पेरले तरी त्यातून पुढे उदंड पीक उगवून येते. तशीच अवस्था आत्म्याची म्हणजे अंतरात्म्याची चारी खाणी आणि चारी वाणी प्रगट झाल्यावर झाली. अशा प्रकारे सत्तेची वाढ झाली. पूर्वी थोडी सत्ता होती ती उदंड झाली. अखेर मनुष्य देहामध्ये ती सत्ता सृष्टीचा नाना प्रकारे उपभोग घेते. पशु श्वापदे असतात ती दुसऱ्या प्राण्यांना मारून स्वसंरक्षणाच्या भीतीने पळून जातात. याशिवाय इतर त्यांना काय कळणार. पण नाना प्रकारचे भोग भोगण्यात मनुष्य मोठा कुशल आहे. नाना शब्द, नाना प्रकारचे स्पर्श, नाना प्रकारची रूपे, नाना प्रकारचे रस तसेच नाना प्रकारचे गंध याप्रमाणे 5 प्रकारचे विषय कसे भोगावे हे फक्त नरदेह धारण केल्यानेच कळते. अमूल्य रत्ने, नाना प्रकारची वस्त्रे, नाना प्रकारची वाहने आणि नाना शस्त्रे तसेच नाना विद्या, नाना कला आणि नाना शास्त्रे यांचे ज्ञान फक्त मनुष्यासच असते. ईश्वरी सत्तेने सर्व पृथ्वी व्यापली आहे आणि ठिकठिकाणी ती सत्ताच व्यवस्था निर्माण करते. त्या सत्तेच्या प्रभावानेच नाना विद्या, नाना कला, नाना धारणा प्रगट होतात. म्हणून नरदेह प्राप्त झाला असता हे सगळे दृश्य पाहून घ्यावे. व्यवहारातील आपले स्थान आणि आपला मान यांचे रक्षण करावे आणि सारासार विचार करावा. इहलोक आणि परलोक, नाना प्रकारचा विवेक तसेच विवेक आणि अविवेक इत्यादी गोष्टी फक्त मनुष्यच जाणतो. या ब्रह्मांड रचनेत नाना तऱ्हेच्या पिंडांचा समावेश आहे. त्या पिंडांची रचना, ब्रह्मांडाची रचना, मूळ मायेतील अनेक कल्पना आणि नाना प्रकारच्या धारणा मनुष्यच जाणतो. पंचविषय आणि त्रिगुण मिळून अष्टभोग अथवा अन्न, उदक, तांबूल, पुष्प, चंदन, वसन, शय्या आणि अलंकार हे 8 भोग तसेच 9 प्रकारच्या कटू, आम्ल आदी चवी अथवा शृंगार, वीर, करुण, रौद्र, बिभत्स, भयानक, अद्भुत, हास्य आणि शांत हे साहित्यातील 9 रस तसेच अनेक प्रकारचे विलास आणि वाच्यांश, लक्षांश आणि सारांश या सर्व गोष्टी मनुष्यच जाणतो. मनुष्याने सर्वांना आपल्या ताब्यात ठेवले आहे. पण या मनुष्याचे देव पालन पोषण करतो. पण हे सर्व काही नरदेहातच कळते. नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे. त्याच्या योगेच अलभ्य लाभ घडतो. जी गोष्ट दुर्लभ असते ती सुलभ होऊन जाते. इतर देह हे काबाड आहेत तर नरदेह हे फार मोठे घबाड आहे. परंतु त्याचा फायदा होण्यासाठी अतिशय मोठ्या विवेकाची आवश्यकता आहे. हा नरदेह प्राप्त झाला असताही जो आळसात आयुष्य घालवतो तो सर्वस्वी बुडतो. कारण त्याने विवेकाच्या बळावर परमात्म्याची प्राप्ती करून घेतलेली नसते. जो मनुष्य निरंतर मननशील अंतःकरणाने श्रवण करून अध्यात्माचा साक्षात अनुभव घेतो तो नराचा नारायण बनतो. ज्याला स्वतःला पोहायला येते त्याला दुसऱ्याची कास धरावी लागत नाही. म्हणून जो मननशील असेल त्याने स्वतः स्वतंत्रपणे सर्व गोष्टींचा शोध घ्यावा. अशा रीतीने जो सर्व गोष्टींचा स्वतंत्रपणे शोध घेतो त्यास स्वानुभवामुळे कुठलाही संदेह उरत नाही. अशा रीतीने संदेहरहित झाल्यानंतर पुढे काय स्थिती होते त्याची तोच जाणतो. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे 4 जिनसनाम समास 5 समाप्त.